अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील श्रीरामपूर बेलापूर रोड लगत असलेल्या श्री साई विठ्ठल अनाथ आश्रम गोखलेवाडी येथे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व ज्येष्ठ नेते प्रवरा बँकेचे माजी चेअरमन पांडुरंग खर्डे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील युवा मंच कोल्हार भगवतीपूर यांच्या वतीने श्रीरामपूर येथील अनाथ आश्रमातील मुलांसमवेत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। त्यानंतर अनाथ आश्रमात हॅपी बर्थडे टू यू टाळी वाजवा। आज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं ज्यांच्या हस्ते हा उपक्रम राबवण्यात आला कोल्हारचे युवा नेते आश्रम मध्ये खासदार सुजयदादा विखे युवा मंच कोल्हार यांच्या वतीनं त्याचप्रमाणे सन्माननीय अहिल्यानगर जिल्ह्याचे भाग्यविधाते नामदार राधाकृष्ण विखे पाटील व पांडुरंग तात्या खर्डे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आमच्या आश्रम मध्ये युवा मंचाच्या वतीनं या ठिकाणी हा जो उपक्रम राबवण्यात आला सर्वप्रथम आदरणीय अनिकेत दादा खर्डे असतील तर सर्वांच्या आश्रम परिवाराच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो। सन्माननीय तात्या आणि सन्माननीय नामदार साहेबांना अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आमच्या आश्रम परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं आनंदाचं वैभवाचं भरभराटीचं जावो आणि त्यांचे सर्व स्वप्न इच्छा पांडुरंग परमात्मा पूर्ण करत अशी पांडुरंग परमात्म्या चरणी प्रार्थना करतो। आमच्या आश्रमातील सर्व मुलांचं एक एक वर्ष आयुष्य त्यांना लाभो आणि पांडुरंग परमात्मा त्यांच्यातून हे असं सामाजिक कार्य घडत राहो ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। रामकृष्ण। हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू टाळी वाजवा। हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे थँक्यू। कामचा फोटो घ्या मुलं पत्रकार साहेब ओके तू खाल्ला गुड अनिकेत पांडुरंग पाटील खर्डे राहणार कोल्हार। आज माननीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री नगर जिल्हा तसंच माझे वडील मान्य श्री पांडुरंग पाटील खर्डे या दोघांचंही वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही आज नवीन संकल्पना घेऊन हा वाढदिवस साजरी केलेला आहे। सत्कार समारंभाला शाल आणि नारळाला फाटा देऊन आम्ही असं काहीतरी उपक्रम करण्याचा आम्ही खूप दिवसापासून विचार करत होतो। त्यासाठी माझ्या सगळ्या युवा मंच सहकाऱ्यांनी आम्ही सगळ्यांनी विचार विनिमय करून हा निर्णय घेतला की का नाही आपण हा वाढदिवस आपण अनाथ आश्रमाच्या मुलांबरोबर साजरी करावा। त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आणि हा उपक्रम राबवला। त्यासाठी आज आम्हाला एक खूप समाधानाची भावना निर्माण झालेली आहे आणि इथून पुढेही नक्कीच आम्ही हा उपक्रम पुढे काहीतरी अजून काहीतरी चांगल्या पद्धतीने करण्यात यावा असं काहीतरी विचार करूयात आणि समाजाला चांगला एक उपदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आम्ही तर करूच, तुम्ही करा, त्याचं आम्हालाही समाधान लाभेल आणि या लहान मुलांनाही समाधान लाभेल। धन्यवाद। राजूदाई खर्डे पाटील राहणार कोल्हार। आज माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील व माझे आजोबा पांडुरंग तात्या खर्डे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज आम्ही इथे श्रीरामपूर मधील एक अनाथ आश्रमात आमच्या ज्येष्ठ नेते व आमचे आजोबा यांचा वाढदिवस साजरा करण्याकरता इथे आज आलेलो। तर याहून सुखद वाढदिवस आजपर्यंत मी कुठला साजरा केलेला नव्हता जो की आज केलाय, यासाठी खूप आभारी आहे। सोहम बाळासाहेब नावाळे पाटील राहणार कोल्हार। आज आम्हाला इथं नामदार साहेब व आमचे मोठे चुलते माननीय श्री
पांडुरंग पाटील खर्डे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज इथं श्रामपूरमध्ये एक अनाथ आश्रमाला जेवण देण्याची संधी मिळाली आणि आजवर असा वाढदिवस आम्ही कुठेही साजरा केला नव्हता, पण यांच्या सहवासात येऊन खूप छान वाटलं. आणि यांच्यासाठी आपण केक कापतो, आपण वेस्ट करतो, पण हे जे आपल्या सहवासातलेच छोटे मोठे भाऊ बहिणी यांच्यापर्यंत आपण पोहोचायला हवं. आणि आज आमचे मार्गदर्शक कोलारचे युवा नेते माननीय श्री अनिकेत दादा खर्डे पाटील यांनी आम्हाला हे सुचवलं की आपण आमचे तात्या व नामदार साहेब यांचा वाढदिवस आपण आज श्रामपूर एक साई विठ्ठल अनाथ आश्रम याला आपण भेट देऊन यांना जेवण देऊ, इथं वाढदिवस साजरा करू. कारण हे आपले छोटेसे लहान बहीण भाऊच आहेत. तर आपण जे सर्व वाढदिवस साजरे करतो तो कमीत कमी आपण जे केक वाया घालतो, इतर काही गोष्टी करतो, तर आज म्हणजे एक आव्हान देऊ इच्छितो मी का आपल्या सर्व जनतेला का आपले पण छोटे लहान भाऊ असते आपण त्यांच्यापर्यंत पोहोचला असतो. परंतु श्रामपूरमध्ये इथं साई विठ्ठल अनाथ आश्रम आहे, तर खूप सारे अनाथ मुलं आहे, यांच्यापर्यंत पोहोचा. त्यांना नक्कीच तुमचं देणं लाभल आणि एक मोठा भाऊ म्हणून त्यांचं सहकार्य लाभल. श्री साई विठ्ठल अनाथ आश्रम मध्ये मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व ज्येष्ठ नेते प्रवरा बँकेचे माजी चेअरमन पांडुरंग खर्डे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील युवा मंच कोल्हार भगवतीपूर यांच्या वतीने श्रीरामपूर येथील अनाथ आश्रमातील मुलांसमवेत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर अनाथ आश्रमातील मुलांना अन्नदानही देण्यात आले. श्री साई विठ्ठल अनाथ आश्रम गोखलेवाडी आश्रमाचे व्यवस्थापक ह.भ.प. कृष्णानंद महाराज, अनिकेत पांडुरंग खर्डे पाटील, आदित्यराज उदय पाटील खर्डे, आनंदा मुरुमकर, राजेंद्र पंढरीनाथ राऊत पाटील, महेश खर्डे, सोहम नवाळे, शुभम खर्डे, अमोल टेकाळे, रवी कचरे, समीर पिंजारी, अजिम पिंजारी, अर्शद तांडेल, उजेफ तांडेल, वसीम शेख, शाहिद शेख आदी जण यावेळी उपस्थित होते. कॅमेरामन प्रणव केदारसह सुभाष कोंडेकर, SGK न्यूज कोल्हार.